नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करते। 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन अत्यंत उत्साहात आमच्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला। यावेळी झालेल्या बालसभेमध्ये 2 प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये वेशभूषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। इयत्ता 1ली पासून इयत्ता 7वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। वेशभूषा स्पर्धेमध्ये अगदी छोटी भाजीवाली, छोटा वारकरी, राधा कृष्ण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर अशा अनेक प्रकारच्या भूमिका मुलांनी सादर केल्या व त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली। वक्तृत्व स्पर्धेमध्ये अत्यंत धीटपणे मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली। बालसभा म्हणजे मुलांना मिळालेलं व्यासपीठच आहे की नाही? एकदा का या छोट्या व्यासपीठावर मुलांना बोलण्याची संधी मिळाली की पुढे जाऊन ते नक्कीच आपली मनोगतं निर्भयपणे व्यक्त करायला शिकतात। सर्वच मुलांनी खूप छान भाषणे केली। मराठी, इंग्रजी, हिंदी अशा सर्व भाषांमध्ये मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली। काही जण बोलताना अडखळत होते तर काही जण अगदी अस्खलितपणे बोलत होते, पण सर्वांना व्यासपीठ मिळतंय हे किती महत्त्वाचं आहे। आपले विचार व्यक्त करण्यासाठी मुलांना बालसभा हे अत्यंत सुंदर असं व्यासपीठ आहे आणि मराठी शाळेमध्ये प्रत्येक बालसभेला मुलांना ही संधी मिळते। त्यामुळे मुलांमध्ये सभाधीटपणा वाढत जातो। आजच्या या स्पर्धांचे परीक्षक म्हणून माननीय श्रीमंत सर व खोपडे मॅडम यांनी काम पाहिले। त्यानंतर निकाल जाहीर करण्याच्या अगोदर श्रीमंत सरांनी मुलांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांना झालेल्या चुका कशा प्रकारे दुरुस्त कराव्यात याविषयी त्यांनी सांगितले। त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले व त्यांना शाळेतर्फे बक्षीस देण्यात आले। अशा रीतीने आमच्या शाळेत बालिका दिन साजरा झाला। तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।